नमस्कार मित्रांनो, आज आमच्यासाठी खूप खास दिवस आहे कारण आज शर्विलची स्केटिंग कॉम्पिटिशन आहे. त्याची सेकंड स्केटिंग कॉम्पिटिशन आहे. ह्या अगोदरच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याला फर्स्ट प्राईज भेटलं होतं आणि तो खूप खुश होता. यावेळेला पण त्याने खूप मेहनत केली आहे. बघू त्याला कुठलं प्राईज मिळतं आहे. आणि शर्विलला इथे मी भरवते पोहे कारण त्याला घरी खायचे नव्हते. मस्त तो बसला आहे. जायला अर्धा तास लागणार आहे. ॲक्च्युली आता वाजले 7:15 7:30. आम्हाला 8पर्यंत पोहोचायचं आहे. सो त्याला जास्त पण नाही द्यायचं, पण मी थोडं थोडं देते. लहान मुलांना जास्त सकाळी जात पण नाही, पण अगदी उपाशी जायला नको म्हणून थोडं कॅरी केलं आहे. आणि बाकी तिथे गेल्यानंतर बोलते. शर्विल तर ॲक्च्युली कधीपासून एक्साइट होतं. कधी आहे मम्मा कॉम्पिटिशन, कधी आहे? आहे पण एक दिवसावरून झालं होतं कॉम्पिटिशन. 6:30ला उठलाय. वाटेल का 6:30? 7:30. 6:30 6:30. चलो त्याला भरवते आणि मग बोलते. रेडी शर्विल? यस, ऑल सेट टू गो. ऑल सेट टू गो. किती हॅप्पी आहे बघ शर्विल. ऑल द बेस्ट. छान प्रॅक्टिस केली आहे ना तू? यस यस. कधी त्याला स्केटचा रेस घालू असं होतं. खायचं होतं म्हणून मी त्याला घरी घातलं नाही. आता ऑलमोस्ट 10 मिनिट्स बाकी आहे. सो मी त्याला रेडी केलं. 10 टायमात पोचलं, लेट नाही आहे. 8चं रिपोर्टिंग टायमिंग आहे. 8:30ला कॉम्पिटिशन चालू होणार हो ना? ऑल सेट. रेस आता स्टार्ट होणार आहे थोडा वेळ. लेफ्टला बोलले. हो, लेफ्टला. हे काय असतं? रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे त्याचे कार्ड मिळतं, ज्याच्यामध्ये शर्विलचं नाव, बर्थ इयर आणि कोणती टाईप ऑफ हे आहे स्केटिंगचं ते आहे आणि त्याचा नंबर. ते स्केटरचा नंबर असतो. हां 6 आणि लेफ्ट साईडला लावलं आहे, म्हणजे जेव्हा तो कॉम्पिटिशनला जाईल तेव्हा कळेल की कोण विनर झालं आहे. तर त्याच्यासाठी हा नंबर. आणि हे मला खूप छान वाटतं आहे सांगायला की हे शर्विलचं सेकंड टाईम आहे. फर्स्ट टाईम त्याला फर्स्ट प्राईज मिळालं होतं आणि जे मी तुमच्याबरोबर ऑलरेडी शेअर केलेलं आहे रील थ्रू. तर मला खूप छान वाटतं आणि आज खूप गर्दी आहे आणि त्याचा मूड पण थोडासा ठीक आहे. सो बघूया आपण. फर्स्ट आम्ही बघितलेलं की काय असतं. खूप छान वाटतं आहे. काय अजून बोलवलं? मी विचारून येतो, तोपर्यंत बसून घे इथे. बस शर्विल. बस शर्विल. ऑल द बेस्ट. रेस ट्रॅकवर एंट्री करायच्या आधीच ते लोक ID चेक करतात की जे एज तुम्ही मेन्शन केलं आहे ते बरोबर आहे का, आणि तरच ते एंट्री अलाउ करतात.
शर्विल गो गो. चल शर्विल चल चल पटापट कर. इट्स ओके शर्विल चल पटकन. Go fast, go fast, go fast. छान झाली रेस खूप मस्त. ॲक्च्युली तो 2 वेळा पडला त्यामुळे कन्फ्यूज झाला पण ठीक आहे नाही तर नक्की त्याने कवर केलं असतं. पॅरेंट्स तिथे आजवर होतात ना सगळे पॅरेंट्स तिथे होते आणि सगळे वाट बघतात आपापल्या मुलांना खुश करण्यासाठी. फायनल थर्ड. हॅपी. काय झालं शर्मी. कॉंग्रॅच्युलेशन. मग काय काय झालं काय. मला फोर्थ यायचं. फोर्थ का फर्स्ट. फोर्थ. फर्स्ट नाही यायचं होतं. नाटक करतो बारून आला आणि बोलतो मम्मा मला फर्स्ट यायचं होतं आणि हे मला माहिती होतं की तो बोलेल पण ठीक आहे आपण सगळ्यांना बोलतो फर्स्ट यायचं पण त्याने किती छान केलं हो ना. शर्विल मिळणार आहे तरी प्राईज मिळणार आहे. हॅपी. ड्रामेबाज. एक मिनिट बघा. Congratulations. Come on, come on. Come on. रिजल्ट चेंज हो सकता है अगर जोर लगाए. पेरेंट्स प्लीज मुझे फोटो देने दीजिए. इधर देख लो बच्चों. Third rank. Very nice. मैं पहुंच गया हिंदी का बहुत बाहर से करेंगे यस सर. हां ते इकडे आहे मॅडम. रेस में सर शाम से त्याला एवढं समजलं की आपण पडलो आणि मागे बघितलं बस तेवढंच गोष्टी समजल्या. आणि अशा पद्धतीने शर्विला थर्ड प्राईज भेटलं कॉम्पिटिशनमध्ये. ॲक्च्युली 2 वेळा पडला आणि दुसऱ्यांदा जेव्हा पडला तेव्हा थोडासा पाठी राहिला नाही तर तो सेकंड आला असता कॉम्पिटिशनमध्ये. आणि तो त्यांच्या कोचला तेच प्रॉमिस करत होता की नेक्स्ट टाईम मी गोल्ड मेडल नक्की आणेल. सो आपण हा व्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा स्केटिंगचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बी हॅपी कीप स्माइलिंग. बाय.